शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकणार आहे. या आपल्या 30व्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आजचा हा आपला एपिसोड आहे गाडी चालवताना मोबाईलचा वापर. आजकाल होणारे रस्त्यावरचे अपघात पाहता, त्यांचे प्रमाण पाहता असे दिसून येते की पहिल्या 10मध्ये 8 जण मोबाईल कानाला लावून गाडी चालवताना दिसतात. काही जण इयरफोन लावून मोबाईलवर बोलत गाडी भरधाव वेगाने चालवत असतात. आपण गाडी चालवत असताना येणारे कॉल हे घेतलेच पाहिजे असेही नसते. बऱ्याच वेळा खांदा व कान यांच्यामध्ये मोबाईल अडकून मान वाकडी करून गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हेल्मेटमध्ये मोबाईल घालून गाडी चालवली जाते. कानात इयरफोन घालून गाडी चालवत असताना जवळपासच्या गाड्यांचे, ट्रकचे हॉर्न पण ऐकायला येत नसतात. तशीच गाडी पुढे दामटली जाते. RTOने असा नियम करायला पाहिजे, जर कोणी गाडी चालवताना मोबाईलचा वापर करताना आढळला तर त्याचे लायसन्स रद्द करायला पाहिजे, गाडी जप्त करायला पाहिजे आणि वरती गाडीच्या किमती एवढा दंड ठोठावला पाहिजे आणि कोर्टामध्ये केस दाखल केली पाहिजे. मोबाईल फोनमुळे मुले स्वतःचे आयुष्य धोक्यात तसेच इतरांचे आयुष्य खराब करत आहेत. मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही, हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोबाईलचा वापर न केल्यास फारसे काही बिघडत नाहीत की आपली कोर्ट कचेरीची कामे काही अडत नाहीत. यासाठी मोबाईलचा वापर करत असताना कृपया गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर हा करू नका. आणि मोबाईलचा वापर करायचा असेलच तर गाडी रस्त्याच्या कडेला थांबून 1-2 मिनिट थांबून आपण आलेला कॉल रिसीव करू शकता. अन्यथा आपला फोन सायलेंटवर ठेवावा. ज्यावेळेस आपण गाडी वरून खाली उतरतो त्यावेळेस सगळे मिस कॉल चेक करावेत आणि नंतर त्या कॉलवर आपण रिप्लाय करू शकतो. आपण स्वतःचे आयुष्य धोक्यात घालून या मोबाईलच्या वापरामुळे आपले आयुष्य धोक्यात घालू नका.